गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं नास्तं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विश्वानन्दवल्लभम्। अध्याय 6 श्लोक क्रमांक 26। यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशं नयेत्। यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशं नयेत्। बघा पदच्छेद। यतः यतः निश्चरति मनः चंचलम अस्थिरं ततः ततः नियम्य एतत् आत्मनि एव वशं नयेत्। आलं का? आता बघा, मनः चंचलम अस्थिरं यतः यतः निश्चरति। चंचलम अस्थिरम मनः असं घ्या वाटलं असतं. कसं? मन शब्द पकडायचा आणि त्या मनाचे विशेष नाही. कसं मन? चंचल असलेलं मन आणि अस्थिर झालेलं मन. यतः यतः निश्चरति, ज्या ज्या विषयाच्या निमित्तानं ते आत्मस्वरूपापासून बाहेर फिरायला जातं, बाहेर जातं. कुठे लक्ष आहे? मन चंचल होऊन अस्थिर होऊन ज्या ज्या विषयाच्या निमित्ताने, यतःचा अर्थ काय घ्यायचा? ज्याच्या ज्याच्यामुळे काय होतं? निश्चरति म्हणजे आत्म्यापासून ते दूर जातं. कोण? मन. मग ज्या ज्या विषयाच्या निमित्ताने, ज्या ज्या विषयाच्या निमित्ताने ते मन काय झालं? दूर गेलं. मग ततः ततः त्या त्यापासून एतत् नियम्य, एतत् म्हणजे हे या मनाचं, नियम्य म्हणजे नियमन करून आत्मनि एव वशं नयेत्, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच त्याला काय करावं? वश करून न्यावं. म्हणजेच त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावं. आलं लक्षामध्ये? अजून एकदा सांगू श्लोक बघा. मनः, मनः म्हणजे हे मन, चंचलम अस्थिरम, चंचल होऊन अस्थिर होऊन, यतः यतः निश्चरति, ज्या ज्या विषयाच्या निमित्तानं ते आत्मस्वरूपापासून दूर जातं. यतः यतः ज्याच्या ज्याच्यामुळं, ज्या ज्या विषयाच्या निमित्तानं, निश्चरति म्हणजे आत्मेपासून ते काय होतं? दूर अशा प्रकारचं जातं. ततः ततः त्या त्या विषयापासून, एतत् म्हणजे या मनाला नियम्य नियमित करून आत्मनि एव वशं नयेत्, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच त्याला वश करून न्यावं. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला काय करावं? स्थिर करावं. आलं? पुढचा श्लोक बघा. प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं
सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसम् ब्रह्मभूतमकल्मषम् प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् म्हणा उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् पदच्छेद बघा. प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. आला का पदच्छेद? शब्दाची फोड कळली का? बघा आता ही म्हणजे कारण की प्रशांत मनसम, बघा ज्याचं मन काय झालेलं आहे, शांत झालेलं आहे, त्याला म्हणतात प्रशांत मनसहा. आलं? आणि द्विवचन आहे, द्वितीयचं नाही एकवचन आहे, द्वितीयचं एकवचन. प्रशांत मनसम, ज्याचं मन प्रकर्षेनं शांत झालेलं आहे. अजून शांत रजसम, ज्याच्या मनातून रजोगुण शांत झालेला आहे, म्हणजे रजोगुण निघून गेलेला आहे. ज्याच्या अंतःकरणात, ज्याच्या मनात आता काय राहिलेलं नाही, रजोगुण राहिलेला नाही. ब्रह्मभूतम, ब्रह्मभूत झालेल्या, अकल्मषम, कल्मषरहित झालेल्या, एनम, कल्मष म्हणजे माहिती आहे का? कल्मष म्हणजे पाप आणि अकल्मष म्हणजे पापरहित. मग पापरहित असणाऱ्या एनम योगिनम, या योगी पुरुषाला उत्तमम सुखम उपैति, उत्तम सुख प्राप्त होतं, उत्तम सुखाची प्राप्ती होते. कसलं सुख? उत्तम सुख, सर्वश्रेष्ठ असलेलं सुख. त्या सर्वश्रेष्ठ सुखाची त्याला काय होते? प्राप्ती होते. आता पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. ही कारण की प्रशांत मनसम, ज्याचं मन शांत झालेलं आहे, शांत रजसम, ज्याच्या मनातून किंवा अंतःकरणातून रजोगुण शांत झालेला आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणातून रजोगुण निघून गेलेला आहे. ब्रह्मभूतम, ब्रह्मस्वरूप झालेल्या, अकल्मषम आणि निष्पाप असलेल्या, एनम योगिनम, अशा या योगी पुरुषाला उत्तमम सुखम उपैति, उत्तम सुखाची म्हणजे सर्वश्रेष्ठ सुखाची, उपैति म्हणजे प्राप्ती होते. आलं? बघा कुणाला प्राप्ती होते श्रेष्ठ सुखाची? योगी पुरुषाला. तो योगी पुरुष कसा आहे? ते योगी पुरुषाचे हे विशेष नाहीत. कसा योगी पुरुष? प्रशांत मनसम, ज्याच्या मनातून किंवा प्रशांत मनसम, ज्याचं मन काय झालेलं आहे? शांत झालेलं आहे. शांत रजसम, ज्याच्या मनातून रजगुण शांत झालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे. अजून कसा आहे तो योगी? ब्रह्मभूतम, ब्रह्मस्वरूप झालेला. अजून अकल्मषम, पापरहित झालेला. असा जो योगी, एनम योगिनम, अशा त्या योगी पुरुषाला उत्तमम सुखम उपैति, उत्तम सुखाची काय होते? प्राप्ती होते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श
मत्यन्तं सुखमश्नुते. पदच्छेद बघा. युञ्जान एवं सदा आत्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. आलं का पदच्छेद? बघा आता अन्वय बघा. एवं अगोदर घ्यायचं. एवं म्हणजे अशा प्रकारे सदा आत्मानं युंजन. सदा सदा म्हणजे सतत. आत्मानं इथं आत्मा शब्दाचा अर्थ काय? अंतःकरण. इथं आत्मा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? अंतःकरण. अंतःकरणाला युंजन. युंजन म्हणजे स्थिर करण्याचा अभ्यास करणारा. अशा प्रकारे सतत अंतःकरणाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा अभ्यास करणारा, असा त्याचा अर्थ झाला. या लक्षामध्ये एवं सदा आत्मानं युंजन, अशा प्रकारे सतत आत्म्याला स्थिर करण्याचा अभ्यास करणारा. अजून कसा तो योगी? विगत कल्मषः. कसा तो योगी? विगत कल्मषः. कल्मष म्हणजे पाप, विगत म्हणजे निघून गेलेलं आहे ज्याचं. विगत कल्मषः निघून गेलेलं आहे पाप ज्याचं, असा तो कोण? योगी. योगी मुख्य शब्द पकडायचा आणि बाकीचे हे त्याचे विशेषण. योगी कोण? योगी. आणि त्या योग्याची विशेषणं काय आहेत? एवं सदा आत्मानं युंजन एक विशेषण आणि विगत कल्मषः हे दुसरं विशेषण. म्हणजे पहिलं काय? सतत आत्म्याला, आत्म्याला म्हणजे अंतःकरणाला स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा अभ्यास करणारा असा योगी. अजून कसा? आणि सतत अभ्यास केल्यामुळं त्या अभ्यासाच्या योगानं ज्याचं पाप काय झालेलं आहे? निघून गेलेलं आहे, असा तो योगी. आलं? बघा असा तो योगी. तो काय काय होतं त्या योग्याला? काय काय प्राप्त होतं? तर असा तो योगी ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम सुखेन अश्नुते. ब्रह्मसंस्पर्शम. आता ब्रह्मसंस्पर्शम म्हणजे काय? परब्रह्माचा स्पर्श ज्याला आहे, म्हणजे संबंध ज्याला आहे असं. अत्यंतम. अत्यंतम अतिशय श्रेष्ठ असलेलं, अविनाशी असलेलं काय? सुखम, जे सुख आहे. म्हणजे हे ब्रह्मसंस्पर्शम आणि अत्यंतम हे जे दोन शब्द आहेत, हे सुखम या शब्दाचे विशेषण आहे. सुख शब्द मुख्य पकडायचा. काय पकडायचा? आणि मग सुख, ते सुख कसं आहे? तर हे दोन शब्दांनी त्याचं वर्णन केलं आहे. ब्रह्मसंस्पर्शम म्हणजे परब्रह्माच्या संबंधी असलेलं, आणि अत्यंतम अतिशय श्रेष्ठ असलेलं म्हणजे अविनाशी असलेलं, ज्या सुखाचा कधी नाश होत नाही आणि ज्या सुखापेक्षा दुसरं कोणतं श्रेष्ठ सुख नाही, असं जे सुख, त्या सुखाला काय म्हणतात? अत्यंतम. असं अत्यंतम असलेलं सुखम, ते सुख हा भोगतो. आणि कसं भोगतो? सुखेन अश्नुते. सुखपूर्वक, सुखानं तो काय करतो? अश्नुते म्हणजे उपभोगतो. आलं? म्हणजे सुख भोगण्यासाठी त्याला काही सायास करावे लागत नाहीत. अनायासानं. सुखेन शब्दाचा अर्थ काय? अनायासानं तो सुख भोगतो. बघा अजून एकदा पूर्ण श्लोक सांगतो. योगी शब्द मुख्य पकडायचा इथं. काय? योगी. आणि त्याचे विशेषण बाकीचे बघा. एवं अशा प्रकारे सदा आत्मानं युंजन योगी. सतत आपल्या अंतःकरणाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा अभ्यास करणारा असा योगी. विगत कल्मषः योगी म्हणजे ज्याचं पाप निघून गेलेलं आहे असा तो योगी पुरुष. ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम, परब्रह्माच्या संबंधी असलेलं आणि अतिशय श्रेष्ठ असलेलं अशा त्या सुखाला सुखेन अश्नुते.
सुखाने म्हणजे सुखपूर्वक तो काय करतो, भोगतो, अनुभवतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सर्वभूतस्थं आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. आलं? पद्धत झाला का? आता अन्वय बघा. आता अगोदर काय करायचं, अन्वयामध्ये वरची वळ न घेता खालची वळ घ्यायची. ईक्षते शब्द सोडून द्यायचा, ती क्रियापद आहे, धातू आहे तो. आणि मग त्याच्या पुढचा शब्द घ्यायचा काय, योगयुक्तात्मा. काय घ्यायचं, योगयुक्तात्मा. म्हणजे काय, ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, स्थिर चित्त रूपी अशा योगाने युक्त असलेला, म्हणजे ज्याचं चित्त समाहित झालेलं आहे स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, अशा योगाने युक्त असलेला. आलं? म्हणजे स्थिर चित्ताचा पुरुष. सगळं योगयुक्तात्मा म्हणजे काय, ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे असा जो पुरुष असतो, ज्याचं चित्त समाहित झालेलं आहे, त्याला योगयुक्तात्मा म्हणतात. काय म्हणतात त्याला? असा तो योगयुक्तात्मा म्हणजे स्थिर चित्ताचा असा तो पुरुष. अजून कसा, सर्वत्र समदर्शनः. आणि सर्व ठिकाणी ज्याला समदर्शन आहे. समदर्शन म्हणजे सम म्हणजे सारखं, आणि दर्शन म्हणजे ज्ञान. सगळ्या ठिकाणी त्याला सारखं ज्ञान आहे. सारखं म्हणजे जिथं पाहावं त्या ठिकाणी त्याला फक्त एक परमात्माच दिसतो. परमात्म्याशिवाय ज्याला दुसरं काही दिसत नाही. सगळ्या ठिकाणी त्याला एकच सारखंच ज्ञान होतं. हाही परमात्मा, हाही परमात्मा, हाही परमात्मा. झाडाला बघितलं झाड परमात्माच, कुत्रं बघितलं कुत्रा परमात्माच, गाईला बघितलं गाय परमात्माच, माणूस बघितलं माणूस परमात्माच. जिथं पाहावं तिथं सगळं त्याला काय दिसतो, परमात्मा दिसतो. अशा प्रकारचं ज्याला दर्शन आहे त्याला समदर्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात, समदर्शन. ते 4थ्या अध्यायात मला वाटतं 5व्या अध्यायात गेलं ना तुम्हाला श्लोक, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुने चैव शपाके च पंडिता समदर्शिना. हा समदर्शी असतो ना तो, म्हणजे विद्या विनयानं संपन्न असणारा ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्री, श्वपाक म्हणजे चांडाळ, या सर्वांच्या ठिकाणी त्याला कोण दिसतो, देव दिसतो, परमात्मा दिसतो. मग सर्व ठिकाणी ज्याची अशी परमात्मा दृष्टी आहे त्याला म्हणतात सर्वत्र समदर्शनः. सर्वत्र समदर्शी असलेला महात्मा. आलं? म्हणजे कसा महात्मा आहे तो, योगयुक्तात्मा म्हणजे ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे असा. अजून सर्वत्र समदर्शनः, सर्व ठिकाणी ज्याला समदृष्टी आहे असा, असा तो पुरुष. सर्वभूतस्थम आत्मानं. अगोदर असं घ्या, आत्मानं सर्वभूतस्थम. आत्म्याला काय, आत्मानं म्हणजे आत्म्याला. आता इथं आत्मा शब्दाचा अर्थ इथं अंतःकरण नाही घ्यायचं बरं का. इथं आत्मा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, स्वरूप, आत्मा. त्या आत्म्याला सर्वभूतस्थम, सर्वभूतामध्ये पाहतो. आता इथं का अंतःकरण सगळ्यामध्ये पाहत असतो काय. इथं आत्मा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, आपलं स्वरूप म्हणजे परमात्मा. आपल्या स्वरूपाला म्हणजे आत्म्याला म्हणजेच परमात्म्याला सर्व भूतांच्या ठिकाणी पाहतो. च दिसलं कुठे, हां, च. आणि सर्व भूतानी, सर्व भूतांना. सर्व भूतानी म्हणजे काय, सर्व भूतानी हे द्वितीयाचं बहुवचन आहे की नाही. भूत शब्द आहे ना,
भूतं भूते भूतानी, भूतं भूते भूतानी, द्वितीयाचं बहुवचन. सर्व भूतानी, सर्व त्याला बघा, सर्व भूतानी म्हणजे काय, सर्व भूतांना म्हणजे सर्व प्राणीमात्रांना तो काय करतो, आत्मनी ईक्षते, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पाहतो. काय सांगितलं इकडं बघा, तो ज्याचं चित्त परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर झालेलं असल्यामुळं तो परमात्मा सर्वत्र व्यापक असल्यामुळं जिथं पाहावं त्याला तिथं परमात्मा दिसत असल्यामुळं, त्यामुळं त्याला समदर्शीपणा आलेला असल्यामुळं, म्हणजे तो समदर्शी असलेला तो महात्मा तो काय करतो, तो कसं पाहतो, काय पाहतो, तर आपल्या स्वरूपाला म्हणजे आत्म्याला सर्व भूतामध्ये पाहतो आणि सगळ्या भूतांना आपल्या आत्म्यात पाहतो. समजतंय का? आत्मानं सर्वभूतस्थम म्हणजे आत्म्याला सर्व भूतांच्या ठिकाणी, च म्हणजे आणि सर्व भूतानी आत्मनी ईक्षते, सर्व भूतांना आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो पाहतो. आलं लक्षामध्ये? बघा आता पुढचा श्लोक बघा. यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. बघा पदच्छेद बघा अगोदर. यह मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहं न प्रणश्यामि सह च मे न प्रणश्यति. आलं का? बघा, यह मां सर्वत्र पश्यति. भगवान म्हणतात की जो महात्मा मला, मां म्हणजे मला, सर्वत्र पश्यति सर्व ठिकाणी पाहतो. जो मला सर्व ठिकाणी पाहतो, च सर्व मयि पश्यति आणि सर्व भूतांना सगळ्यांना माझ्या ठिकाणी पाहतो. मला सर्व ठिकाणी पाहतो आणि सर्वांना माझ्या ठिकाणी पाहतो. मग तस्य अहम न प्रणश्यामि, त्या पुरुषाला मी कधीच काय होत नाही, नष्ट होत नाही. न प्रणश्यामि म्हणजे मी नष्ट होत नाही. म्हणजे देव कुठे नष्ट होत असतो का? नष्ट होत नाही म्हणजे मी त्याला कधीही त्याच्यापासून दूर जात नाही किंवा त्याला कधीही मी प्रत्यक्ष होत नाही असं नाही. सतत त्याला मी कसा असतो, प्रत्यक्षच असतो. त्याला कधीही परोक्ष होत नाही. परोक्ष असणारी ही वस्तू प्रत्यक्ष दिसत नाही ना, म्हणून मी त्याला कधी परोक्ष होत नाही. सतत कसा असतो, प्रत्यक्ष असतो. म्हणून तस्य अहम न प्रणश्यामि, या पुरुषाला मी कधी काय होत नाही, नष्ट होत नाही. नष्ट होत नाही म्हणजे त्याला मी दिसत नाही असं कधीच नाही, सतत मी त्याला दिसत असतो. बरं, च सह मे न प्रणश्यति, आणि तो मला नष्ट होत नाही, मी त्याला नष्ट होत नाही आणि तो मला नष्ट होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मी त्याला सतत दिसत राहतो आणि तो मला सतत दिसत असतो. समजलं का? तो मला दिसत नाही असं कधीच नसतं, सतत मी त्याला पाहतो. अजून एकदा सांगायचा श्लोक बघा. यह माम सर्वत्र पश्यति, जो मला सर्व ठिकाणी पाहतो, च सर्व मयि पश्यति, आणि सर्वांना माझ्या ठिकाणी पाहतो. अहम तस्य न प्रणश्यामि, मी त्या पुरुषाला काय होत नाही, नष्ट होत नाही. म्हणजे त्याला मी कधीही परोक्ष होत नाही, सतत मी त्याला दिसत असतो. च
मे च म्हणजे आणि सह मे न प्रणश्यती, तो पुरुष मला कधीही काय होत नाही, नष्ट होत नाही. म्हणजे तोही मला कधी परोक्ष नसतो, तोही मला सतत काय होत असतो, दिसत असतो, प्रत्यक्ष दिसत असतो. आलं. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरहर श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.